अमरावती शहर गुन्हे शाखेने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे। या कार्यवाहीत 2 देशी कट्टे आणि 2 जिवंत कारतूस जप्त करण्यात आले असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही कार्यवाही अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। सविस्तर माहितीनुसार पोलीस आयुक्त अमरावती शहर यांनी शहरात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। या आदेशानुसार अमरावती शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घातक शस्त्र विरोधी मोहीम राबविली। 7 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की पोलीस स्टेशन बडनेरा हद्दीतील शिवाजीनगर परिसरात 2 विधी संघर्षग्रस्त बालक कमरेला अग्निशस्त्र लावून फिरत आहेत। मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ हालचाल करत शिवाजीनगर नवी वस्ती येथून बडनेरा रेल्वे लाईनकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर सापळा रचला। मोठ्या शिताफीने दोन्ही विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले। तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून 2 देशी कट्टे आणि 2 जिवंत कारतूस जप्त करण्यात आले। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे 81,000 रुपये इतकी आहे। या प्रकरणी पोलीस स्टेशन बडनेरा येथे आर्म्स ऍक्ट कलम 325 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली।